येथील शाखा अध्यक्ष संतोष भाऊ मिळे, नानासाहेब उबाळे, वसीमभाई शेख, सचिन कटरनवरे, बाबासाहेब साळवे, बाबासाहेब काळंदे, राकेश भाऊ शेजवळ, सुरेश माघाडे, विलास भाऊ आहिरे, गौतम भाऊ सुतार आणि अनिल भाऊ दिवर आणि ह्या शाखेसाठी अवरत्र असे प्रयत्न करणारे आमचे सुनील भाऊ वाघमारे आणि तसेच ही शाखा होण्यासाठी ज्यांनी भरपूर वेळ आता परिश्रम घेतले असे आमचे तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन जास्त संपर्कात असणारे आमचे खंदारी मंचावर बसलेले माझे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक असे सुनील भाऊ ब्राह्मणे, ज्या आपल्या टिळकनगर इंडस्ट्रीजच्या कामगारांना न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले असे अशोक भाऊ, आमचे कोषाध्यक्ष मुकुंदजी थोरात, ज्यांचा या गावाशी जिव्हाळ्याचा संबंध, आज त्यांच्या घरी थोडासा कामही असताना आज त्यांना इकडे येण्यासाठी वेळ काढून ते उपस्थित राहिले, त्यांचे आभार. तसेच आपले तालुक्याचे कोकळ साहेब, आमचे मार्गदर्शक गौतमजी पगारे साहेब, युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ अल्लाट, खरात साहेब आणि आपले शिर्डीतील नामवंत असं आमचं नेतृत्व महेश भाऊ रेवगडे, जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आमचे दिलीप भाऊ कदम, आमचे राहता तालुका अध्यक्ष किरण भाऊ बोराडे, किशोर भाऊ सर्व उपस्थित राहिले आणि ज्यांनी टीम उभी केली असे सर्वांचा आभार करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आमचे श्रीरामपूर शहराची टीम आली, अमोल भाऊ सोनवणे असतील, त्रिभुवन साहेब असतील आणि अजून ज्ञात अज्ञात सर्वांना जेवढं शक्य त्यांचे ज्यांचे नाव आहेत घेण्याचा प्रयत्न केला तेवढं सर्वांचं आभार व्यक्त केलो का चांगली शाखा ओपनिंग केलं. नक्कीच आज या टिळकनगर या गावापासून शिकण्यासारखे भरपूर काही, जेणेकरून आपण मी लहान असताना ज्यावेळेस चरणदादांनी सांगितलं काही तर असे प्रकार घडायचे, तर नक्की आम्हाला तिकडे कळायचं का आमचे वडील त्यावेळेस चळवळीत पॅन्थरचं काम करायचे, म्हणजे ते चळवळीचं घर असतं, त्या घरातूनही मी तयार झालेलो असं मी कार्यकर्ता. त्यावेळेस श्रीरामपूरचं नाव आलं का बरं वाटायचं. श्रीरामपूरचं टिळकनगर, दत्तनगर, हरेगाव हे चळवळीचे गाव, यांना चळवळ काय, आता माझ्यासारखा छोटा माणूस येऊन यांना काय सांगणार. इथं ऑलरेडी ही फॅक्टरीच म्हणायची चळवळीची, काही इथून तयार झाला जिल्ह्यात कुठेही जाऊ तर तो माणूस तिथे गेल्यावर शांत बसत नाही. त्याचं उदाहरण आमचे मुकुंद मामा थोरात असतं. आज शिर्डीतही आले तर आमच्यासारखे तयार त्यांनी केले, म्हणजे असं कोणचंही नाही का जरी इथून विस्थापित झालेत भरपूर बाहेर गेले तर त्यांनी कुठेही चळवळ थांबलेली नाही आणि ही चळवळ कधी न थांबणारी. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचा हा नवीन प्लॅटफॉर्म तयार झाला. तरी आपले एका राष्ट्रीय गटाचे नेते बोलले का हा प्रयोग आहे, तर मला त्यांना या मीटिंगद्वारे सांगणं आहे, हा प्रयोग नाही आहे का राजकीय पक्षाची एक संघटना. तुम्हाला जरी हा प्रयोग वाटला असता पण हे आज एक राजकीय पक्षाचं संघटन आहे. भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना सारख्यांना धसका घेणारे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा धसका घेणार. बाळासाहेब आंबेडकरांना डावलण्यासाठी तुम्हाला आज राजकीय आमदारकी, खासदारकी, केंद्रात मंत्रीपद हे त्यासाठी तुम्हाला मिळाले का त्यांचा एक विकल्प तयार व्हावा. पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर न थांबणारं नेतृत्व आहे. जिथं गाव जिथं जातोय आपण, गाव, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, तिथं नक्कीच चांगला एक प्लॅटफॉर्म तयार होतो. आणि त्यांना माझं नक्कीच सांगणं आहे का तुम्हाला समाजात मान सन्मान सर्वांचा आहे, पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तुम्हाला राजकीय स्थैर्य काही नाही ते वंचितनं उभं करून दिलं. जिथं आज आपल्याला लोकांच्या मागे हिंडावं लागायचं. आज नगरपालिका असू, ग्रामपंचायत असू द्या, झेडपी असू द्या, पंचायत समिती असू द्या, तर आज आपल्याला उमेदवारी मागायचे लोकांच्या भरोश्यावर राहावं लागतं. आज असं आपण वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे, आज आपण बसून लोकांना तिकीट देऊ शकतो. एवढी ह्या ताकद आहे वंचित बहुजन आघाडी. राहिला विषय चळवळीचा, तर चळवळ करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या एका खंडामध्ये लिहिलंय 18 रायटिंग अँड स्पीचेस या खंडात लिहिलंय का चळवळ हा एक संघ करावा. संघाची एक परिभाषा चळवळ, एक संघ झाल्याशिवाय तो एक पक्षाचं उदाहरण संघ आहे. एक समूह ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक पक्ष तयार होतो. आणि चळवळ ज्यावेळेस चालू होती ज्याच्या अंगात येते तर तिला वळवळ आधी लागते, जी वळवळ आपण करतो. आणि वळवळीच्या पुढे ज्यावेळेस वळवळ चालू होती तर ती कळकळ लागते. आणि कळकळीतून जे जन्म घेतो तर त्याला ही चळवळ म्हणतात. त्याचे उदाहरण आपण सर्व आहे की ही चळवळीची परिभाषा.
या चळवळीत भरपूर लोक अज्ञात पॅन्थर असतील, जुने असतील, सर्व आहेत. आज या शाखा ओपनिंग तर वंचितचा जिल्हा विस्ताराचा विचार जर वंचित बहुजन आघाडीचा जर केला तर आजपर्यंतही कोणत्याही दलित पक्षाने एवढ्या शाखा ओपनिंग केला नाही. काही एवढे उमेदवार स्वतःच्या जीवावर उभे आणण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. तो वंचित बहुजन आघाडीने केला. आज 37 ग्रामपंचायत सदस्य वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्ह्यात आहे. मला ठामपणे तुम्हाला सांगायला आत्मविश्वास म्हणजे माझा विश्वास वाटतो का 37 ग्रामपंचायत सदस्य वंचित बहुजन आघाडीच्या जोरावर निवडून आणलेत. आपण कोणाच्या भरोश्यावर निवडून आणले का जेणेकरून आपल्याला वाटेल वंचित नाही. आज नगरपालिका आल्यात, भवितव्यात जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती. प्रयत्न करा, कोणाकडे मागायला जायची गरज नाही. पैसा लागतो हाही भ्रम सोडा. तुमच्यात जर धमक असेल आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांची जर तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्हाला कुणी अडू शकणार नाही. तिथं आम्ही जिल्ह्याची टीम असू, तालुक्याची टीम तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत. आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आज इथपर्यंत आणलंय. आज आमदारकीचं तिकीट माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला भेटतं तर आपण नक्कीच आपला विचार पक्षात केला जातो. आज आपल्याला गरज नाही कोणाचं सांगण्याची का कोणाच्या पाठिंब्याची. आज आपण स्वतः काम केलं तर सिद्ध झालो तर नक्कीच तुमचा विचार केला जाणार भवितव्यात. या गावाला काही सांगणंही गरजेचं नाही. माझ्यासारखा छोटा माणूस या गावाला सांगणं म्हणजे फार मोठी चूक होईल का. या गावापासून भरपूर नाव ऐकलं तर मलाही आनंद झाला का टिळकनगरमध्ये शाखा होती, राजनखोलमध्ये शाखा होती. राजनखोलचं तर माझ्याविषयी प्रेम कमी नाही. 250 मतदान मला या राजनखोल गावातून मिळालेलं आमदार केलं ते तुम्हाला आवर्जून सांगतो. आज माझी ओळखही नसली आणि नव्हतो तरी नक्की पक्ष आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवणारे 250 लोक नक्कीच या गावात सापडतील. आज उद्या भवितव्यात 2 ग्रामपंचायत सदस्य नक्कीच निवडून येतील मी तुम्हाला आश्वासन दिलं. कारण की सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष. राहिला विषय आपला निवडणुका संदर्भात तर याच्या पुढील काळात तुम्हाला सांगू इच्छितो का संतोष भाऊ निळे साहेब की नक्कीच तुम्ही ग्रामपंचायत असू याच्यात निवडणुकीत सहभाग घ्या. वंचित बहुजन आघाडीचे लागले तालुका अध्यक्ष असतील, मी असतील, नक्कीच तुम्हाला जो प्रयत्न लागेल तेवढा नक्कीच तुम्हाला प्रयत्न करू, मार्गदर्शन करू. काही अडचणी आल्या नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्हाला वाटत असेल सत्ताधारी विरोधक हा भ्रम सोडून द्या. काही नाही, आपण घराच्या बाहेरच पाऊल ठेवायचं नाही, बाकीचं आधी सांगत बसायचं ही कुठं आहे काहीच नाही होत, कुठंही नाही. आज आपल्या जिल्ह्यात जेवढं वंचितचं काम चाललंय तेवढं कोणचं आहे. आज सगळे पक्षधार आहे, सगळे गटतडदार आहे, कोणत्या तरी राजकीय पक्षाला कनेक्टेड आहे. म्हणून आपली जो आपला माणूस आहे दलित चळवळीचा असो, ओबीसी असो, मायक्रो ओबीसी असो, सर्वांना वंचितचं महत्व पटवून द्या जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत जात नाही. खंदारे सरांनी चांगली माहिती दिली का आपण त्या गावापर्यंत गेलो नाही. सरजी आपण नक्कीच गेलो नाही मान्य करतो, पण ज्या गावात जातोय त्या गावात आपल्याला असाच उदंड प्रतिसाद भेटतोय का जेणेकरून हक्काचे आणि खरे माणसं भेटतायत. नुसते बोर्ड ओपनिंग करून परत 10 वर्षाच्या बोर्डाकडे बघणारे लोक नको. आपल्याला निस्वार्थी आणि प्रेमळ असे लोक हवेत जी चळवळ टिकूनही राहिली पाहिजे. राजकीय पक्ष आपला टिकून राहिला पाहिजे. राहिलं आपल्या तालुका अध्यक्षांनी फार जोशात जे भाषण केलं नक्कीच चांगलं आहे. तुमचं पूर्ण कुटुंब त्या दंगलीत सहभागी होतं. पण आज आपल्याला सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला न्याय कसा घेता येईल आणि कसा मिळवता येईल त्यासाठी हा वंचित प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला का जेणेकरून निवेदनं आपण निवेदनं देऊन अर्ज देऊन भानगडी करू शकतो. हे गुन्हे अंगावर घेऊन एक चळवळ संपुष्टात आली जेणेकरून त्या आणि ह्याही लोकांना प्रस्थापित लोकांना ते अपेक्षित होतं का उद्या आपण सरकारी नोकरीला अप्लाय करू शकत नाही, कुठंही नाही जाऊ शकत, कुठं नोकरीला जाऊ शकत नाही. ह्या त्या कालखंडावर जर बघितला 10-20 वर्षाचा 2093 ते 2020 10 पर्यंत तर त्या काळात आपल्या लोकांचं सरकारी ग्राफ फार कमी आहे नोकरी घेण्याचा. का तर आपण थोडेसे भावनिक होऊन आज असं विचार न चालता आपण संविधानाच्या भरोश्यावर चालून त्याचा विचार करून अर्ज भानगडी न्याय मागता येईल. संविधानिक मार्गाने आपण न्याय घेऊ शकतो. कारण की ठीक आहे ती वेळ तशी असेल का जेणेकरून आपल्याला करावं लागला की आपल्या अस्तित्वाचा जर प्रश्न आला तर नक्कीच मीही तिथं थांबून मागे राहू शकत नाही. मी त्या लोकांना दुमत नाही. त्यात आपले भरपूर असे ज्येष्ठ लोक होते ज्यांनी खरंच ग्रँड सल्यूट करावं असं वाटतं मला का आपले KR पारखे साहेब असतील, निळे साहेब असतील, थोरात साहेब, बोरगे साहेब, अमोलिक साहेब असतील, पटारे साहेब, त्रिभुवन गायकवाड साहेब असतील, साळवे, कटरनवर इतर अशी अनेक नावे आहेत, मागाडे असतील, असे भरपूर लोक आहेत का जुने जे पॅन्थर होते ज्यांनी चळवळ टिकवली. इतर श्रीरामपूर तालुक्यात आज एवढं नाव ठेवलंय जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यात दरारा ठेवला आहे. पण एक शोकांतिका वाटते का 53,000 लोकसंख्या असलेलं, दलित लोकसंख्या असलेलं या तालुक्यात म्हणजे विधानसभा हा राखीव असूनही आज पर्यंत आपल्याला तो हस्तगत करता आला नाही. त्यासाठी आपल्याला युवकांना, दलितांना,
म्हणजे अदर कास्ट सर्व लोकांना आपण जाणं त्यांच्यापर्यंत, त्यांना वंचितचं महत्व पटवून देणं. कारण की ही इतर पक्षाची दावेदारी होऊन जरी आपला माणूस जात असेल तर तो इतर पक्षाच्या नावाने जातोय. तो बाळासाहेब अथवा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तिथं जात नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचा जर माणूस इथं आमदारकीला आणायचा असेल तर गाव तिथे शाखा हा उपक्रम राबला पाहिजे, बूथ मांडणी झाली पाहिजे. तरच आपण इथं सक्सेस होण्याचा प्रयत्न करू आणि सिद्ध झालो तरच आपण इथं विजयाची आशा पल्लवित करू शकू. नक्कीच. नाही तर मग आपण इकडला गट देतोय तिकडला गट देतोय, तो जरी आपला असला पण तो आपल्या विचाराचा राहत नाही, इथं जात नाही. ही खरी शोकांतिका आहे आणि ती मान्य केली पाहिजे. आजपर्यंत आपण इथं आणि खासदारकीला तोच प्रकार घडतो. सर्व लोक आपल्या सोबत असतात, ऐन टायमाला काय होतं, अरे एक टाइम विचार करण्याची वेळ येते त्यावेळेस नक्कीच विचार करा. बाळासाहेबांचे उपकार, आज 4 लेकर गमावणारे बाबासाहेब आहेत आणि आज 63व्या वयात बाळासाहेब एवढ्या ह्याच्यात हिंडताय. आज एवढा आजार पण असतानाही मराठा आरक्षणाप्रसंगी आज कोल्हापुरात जाऊन बाळासाहेब बसले. त्या दिवशी त्यांच्या छातीत कळ आलेली होती. तुम्ही एक व्हिडिओ आहे, मी तो तुम्हाला पाठवल. तर त्या दिवसापासून त्यांच्या छातीत दुखत होतं पण त्यांनी नाही. ओबीसी साठी आरक्षणासाठी ते लढले. आज मुस्लिमांसाठी, आज मुंबईला आपण 5% आरक्षणासाठी मुस्लिम आहे, म्हणजे एका समाजासाठी नाही. आम्हाला काय आमच्या घरातून देणार नाही. कसं ते बाळासाहेब आंबेडकरांचे विचार, आरक्षण भेटत असेल तर भेटू द्या, आम्हाला त्यात दुमत नाही. त्यांनी सरकारशी लढावं, सरकारने मांडणी करावी. नाही तर सध्या बाळासाहेब आंबेडकरांना सत्ता द्या. तुम्हाला आरक्षण मराठा समाजाला असो, ओबीसी समाजाला असो आणि मुस्लिम समाजाला आरक्षण बाळासाहेब दिले वाचून. मी या गाव जिल्हा अध्यक्षाच्या नात्याने मी तुम्हाला सांगतो. म्हणजे भरपूर प्रश्न आहेत जिल्ह्यात. तरुणांना आपण आरही काय होतं इथं बघितलं तर एक आरही गेल्याचं वाटतंय तरुण. तर त्यासाठी चांगल्या मार्गावर राहा, चांगलं शिक्षणाचा दर्जा द्या आपल्या मुलांना, तर भविष्य चांगलं घडा. जेणेकरून आपण कोणाच्या मागे हिंडण्यापेक्षा आपण जर तयार झालो तर आपल्याला गरज नाही. स्वावलंबी याला म्हणतात. आज माझी परिस्थिती नसताना आज रेवगडे साहेब असतील त्या सांगतो, मी एक छोटा माणूस आहे. आज राहत्या तालुक्यात एकदम माझं बघितलं तर माझं उकाळलाय नाही. 100 एकरवाले तिथं पाया पडतात, पण भारतीय संविधानात एवढी ताकद आहे का आज माझ्यासारखा एक गुंठ्यावरला माणूस आज समोर उभा राहू शकत होता त्यांच्या पुढे आमदारकीच्या इलेक्शनच्या बाबत. म्हणजे ज्यांनी राज्याने धसका घेता त्या लोकांपुढे आज लोकशाही मार्गाने संविधानाची ताकद आहे का आज आपण तिथे जाऊन उभं राहू शकतो. त्यात ती जमक आहे. मला त्यात गैर वाटलं. 6000 मतदान मला पडले. ते 6000 मी नक्कीच मानतो का चांगले लोक असतील, चांगल्या विचाराचे लोक असतील. म्हणजे तुम्हाला घाबरण्यासारखं काही नाही का. काय होतं कामालाच लावायचं, मी तर म्हणतो मला लाव, परमनंटच लाव. मी तर असं माझं लोकांना आहे, कोणाला वेळ नाही कोणाला काही नाही. आपल्यातच धमक संपली. आपणच आपले वितृष्ट विचाराने आपण वागतोय. लोक कामाला लावतो. लोकांना टाइम नाही का, कामं नाही का दुसरे, आपल्यालाच कामाला. पण आपल्यातच आज एक माणूस इकडे गेला की एक तिकडे जातो. आज हे बघितले, आज 10 या संघटना आल्यात, ते आज कुठं ना कुठं अटॅच आहे. त्यांना कुठून ना कुठून निधी पुरतो. कोणचा ना कोणता आमदार खासदार त्यांना पैसे देतोय. आज वंचित बहुजन आघाडीने मी जिल्हा अध्यक्षाने ठामपणे सांगू शकतो, 1 रुपया आम्ही कोणाचा न घेता आज मी काम करत आहे. पूर्ण जिल्ह्याची टीम काम करत आहे. आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार पेरण्याचं काम करतो. आज सर्वांना न्याय देण्यासाठी मायक्रो ओबीसी असो, धनगर असो, साळी असो, कोळी असो, मांग असो, महार असो, मातंग असो आणि भरपूर उपजाती आहेत का सर्वांना आपल्याला आणायचं, प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आणि ती फक्त एकच प्लॅटफॉर्म आहे का त्याला वंचित बहुजन आघाडी. दुसरा तुम्हाला कोणी देणार नाही. आज आपण बघितलं एवढे आपले 2-2, 3-3 नंबरचे मतदार खासदारकीला आमदारकीला जे उभे होते आज त्यांना आमदारकी हे लोक देत आहेत. म्हणजे एक ध्यानात घ्या. आज आपले भिंगे असतील, हे गायक आपले ते भीमसाहेब ते असतील, वनकर साहेब, अनिरुद्ध वनकर साहेब, म्हणजे एक बघा ह्या लोकांना चळवळ संपवण्यासाठी काही एक प्रयत्न करतील अहोरात्र. यांनी ती एक कम्युनिटी तयार झाली का, यांना एक पुलतचा पराक्रम असू द्या, रेड आलोस असू द्या, हे तोडण्यासाठी एक षडयंत्र चाललेलं असतं. म्हणजे आपल्याकडून स्टार्टिंग पासून बघा, बीजी गोलशे बाजूला गेले, लक्ष्मण माने गेले, म्हणजे हे जाणारे ते जाणारे, त्यात दुमत नाही. पण मग आपण जो आहे बौद्ध धर्म आहे, हा एक तुम्हाला एक मी आजही उदाहरण देईन का, बौद्ध धर्माची एक रोल असतो, एक लग्न असतं मुलीचं, तर ज्या बापाची भूमिका असते का त्या लग्नात, तर आजच्या ह्या जमान्यात व आजच्या ह्या प्रवाहात आपल्याला बौद्ध समाजाला त्या बापाची भूमिका का पार करावा लागणार आहे. त्यावेळेसच जिथं कमी, जिथं एखादा म्हणणार आहे तो ताईट येणार आहे, त्या तो उभा राहणार आहे, तो बोलणार आहे, इथं कालवण नाही, इथं पोळी नाही, इथं भाजी नाही, तर तरीही ते सहन करण्याची जोपर्यंत बौद्ध समाज जर सिद्ध झाला एवढ्या याच्यात, तर नक्कीच राजकारणात तुम्हाला एक भवितव्य श्रीरामपूर तालुक्याचं वेगळं दिसेल. मी एक तुम्हाला ठामपणे सांगतो. काही नाही, प्रयत्न करा, काही नाही अवघड तर काही नाही. नक्कीच आपण भवितव्यात येतील, या संघटना येतील जातील, पण वंचित एक स्थैर्य हे टिकून राहणार आहे. आज यापुढेही नक्कीच चालूच राहणार, ते काय थांबणार नाही आज.
आणि याच्या पुढे एवढा वेळ दिला तुम्ही, सर्वांना वेळ घेतला, मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि एवढा वेळ थांबले आणि फेसबुक लाईव्ह मधून आम्रपालीने शुभेच्छा द्यायला लावल्या, एवढे सांगा. नक्कीच आम्रपाली भडांगे ताई आमची कानेगावची ताई आहे, आमची युवक आघाडीची कार्यकर्ता आहे. मुंबईला तिचं लग्न झालं, तिला नक्कीच वेळ नाही बुवा इकडे येण्यासाठी. मुंबईमध्ये तिचं काम पूर्ण वेळ चालू आहे. नक्कीच तिच्याकडूनही तुम्हाला सर्वांना टिळक नगर शाखेसाठी शुभेच्छा आहेत. ताईलाही जय भीम. सर्वांनी वेळात वेळ दिला इथं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि एक चांगली कामाची अपेक्षा संतोषजी निळे साहेब, सुनीलजी वाघमारे साहेब असतील, यांनी भरपूर अथक परिश्रम घेतले या शाखेसाठी. चरणदादा त्रिभुवन असतील, खंदारे साहेब असतील, पुन्हा एकदा अमोल भाऊ सोनवणे असतील, यांनी तालुक्यात जिंदा वंचित बहुजन आघाडी जिंदा ठेवण्याचं काम केलं. पद असो अथवा नसो, वाघमारे साहेब मी पहिल्या मीटिंग पासून बघतो का वाघमारे साहेबांचं कार्य चांगलं आहे. म्हणजे पहिल्यापासून हे पूर्ण वंचित आहे. जिथं आज आपण गेलोही नाही, खंदारे साहेब म्हणले काही ठिकाणी गेलो नाही, पण तिथं आज तो मतदार तयार आहे, तो आपला वंचितचा एक फॉलोअर तयार आहे. त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला तालुक्याच्या तुम्हाला जे वाटतं नियोजन आखा, प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या साथीला मी कधी आवाज मारा, मी जिल्हाध्यक्ष या नात्याने मी तुमच्यासाठी हजर राहणार, एवढे स्वतः देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि दुसरी गोष्ट अशी, श्रीरामपूर तालुक्यामध्ये कुठलंही आंदोलन हाताळताना, कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधात निवेदन देताना 1-2 जण जाऊ नका, जेणेकरून त्या अधिकाऱ्यावर दबाव पडेल. कुठले आंदोलन असेल, एखाद्या अधिकाऱ्यावर जर दबाव पाडायचा असेल तर तालुका अध्यक्षाला विचारणा करा आणि सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण सर्व गेलं पाहिजे, तरच तिथं अन्यायाला वाचा फोडण्यात येईल. यानंतर आलेल्या पाहुण्यांचे आभार.